पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो मार्गाचं लोकार्पण, पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा. पिंपरी महानगरपालिका ते निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन. या कामासाठी 910 कोटी 18 लाखांचा खर्च अपेक्षित. अमित शहांची महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक सुरू. बैठकीत महायुतीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलाबद्दल शिक्कामोर्तब होणार. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये काल बैठक पार पडली. वंचितला किती जागा सोडायच्या याबद्दल सविस्तर चर्चा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची मुंबईत दुपारी 12 वाजता बैठक. या बैठकीला प्रकाश आंबेडकरही हजर असतील. महाविकास आघाडीच्या बैठकीपूर्वी प्रकाश आंबेडकर शरद पवारांना भेटणार असल्याचीही माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज लोकसभा निहाय बैठक. बैठकीसाठी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची उपस्थिती. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आज उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर. जुहू चौपाटीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून दौऱ्याला सुरुवात करणार. उद्धव ठाकरे 7 आणि 8 मार्चला धाराशिव जिल्हा दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा दौरा. काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिकमध्ये करणार रोड शो. 14 मार्चला भारत जोडो न्याय यात्रा नाशिकमध्ये. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे मोदींना भेटले याचा पीएमओनं खुलासा करावा असं संजय राऊतांनी म्हटलंय. तर केसरकरांवर टीका करताना त्यांनी सावंतवाडीतनं निवडून येऊन दाखवावं असा हल्लाबोलही केला. मोदी शहा महाराष्ट्रात येऊन मनोरंजन करतात. खासदार संजय राऊतांची मोदी शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीका. महाविकास आघाडीचे सर्व वरिष्ठ नेते बैठकीमध्ये वंचित सोबत चर्चा करणार. वंचितशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, संजय राऊत यांची माहिती. सोलापूर लोकसभा मतदारसंघातनं प्रणिती शिंदेंना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची मागणी. मुंबईतल्या टिळक भवनात नाना पटोले, प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंसह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उमेदवारीबाबत आश्वासन दिल्याची माहिती. प्रत्येक इच्छुक उमेदवाराला दुसऱ्या यादीमध्ये नाव येईल असं वाटतंय, पण सगळे निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. मोदींना तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान बनवायचे, त्यासाठी सर्व काम करतायत, रक्षा खडसेंची प्रतिक्रिया. युगेंद्र पवार यांच्या बारामती तालुक्यातील गावभेट दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. युगेंद्र आज नीरा वागस इथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधणार. बारामती दहशतीचं किंवा वेगळ्या पद्धतीचं राजकारण कुणी करत असेल तर आपल्याशी संपर्क साधा, आपण पाहून घेऊ, युगेंद्र पवारांचं आश्वासन. राज्यपाल रमेश बैस उद्या पालघर जिल्हा दौऱ्यावर. खोमारपाडा गावाला भेट देत आदिवासींसाठी राबवलेल्या योजनांची पाहणी करणार. काल रात्री अमित शहांची मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक. बैठकीमध्ये अमित शहांनी 400+ टार्गेट नजरेसमोर ठेवून राज्यात कामाला लागा अशा सूचना दिल्या. जागावाटपामध्ये महायुतीत कुणावरही अन्याय होणार नाही. महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी तीनही पक्षांची असेल, अमित शहांची सूचना. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांद्रयान लॉन्च केलं, पण सोनिया गांधी गेली 20 वर्ष आपल्या मुलालाच लॉन्च करतायत, अमित शहांची टीका. इंडिया आघाडीचे एकच ध्येय, ते म्हणजे आपापल्या मुलामुलींना सत्तेत आणणं, अमित शहांची टीका. नाशिक महानगरपालिकेत बेकायदेशीर भूसंपादन, शैक्षणिक आरक्षण बदल आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार, छगन भुजबळांचा आरोप. 200 कोटींच्या भूसंपादनाचे प्रयत्न सुरू असून त्याला स्थगिती देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. नाशिक मनपातील भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, छगन भुजबळांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक केल्याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसात गुन्हा, तपास सुरू. छत्रपती शाहू महाराज काँग्रेसच्या चिन्हावरती लढणार. काँग्रेसच्या कालच्या बैठकीत शिक्कामोर्तब, तर सांगलीची जागा सुद्धा काँग्रेसच लढवेल. केसरकरांनी उद्धव ठाकरेंवरती केलेल्या आरोपांना आव्हाडांचं प्रत्युत्तर. उद्धव ठाकरेंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, जितेंद्र आव्हाडांचा आरोप. भाजपच्या हातून महाराष्ट्र गेलाय, त्यामुळे अमित शहा महाराष्ट्रात दाखल झालेत. महाराष्ट्रातल्या नेतृत्वावर त्यांना विश्वास नाही, नाना पटोलेंची टीका. बीड जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांचा शरद पवार गटातनं अजित पवार गटात प्रवेश. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी पक्षप्रवेश. गृहमंत्र्यांची इच्छा असेल तर ते तुम्हाला तुरुंगात टाकू शकतात, वरच्या गृहमंत्र्यांनी खालच्या गृहमंत्र्यांची समजूत घालावी, मराठा आंदोलक मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. मुंबई ठाणे भिवंडीतील 15% पाणी कपात आजपासून मागे. पिसे जलउदंचन केंद्रातील 3 ट्रान्सफॉर्मर आणि 20 पंप पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेनं कार्यरत. महानगर गॅस लिमिटेडकडनं सीएनजीच्या दरात 2.5 रुपयांची कपात. 73 रुपये किलोनं मिळणार सीएनजी. कोकण किनारपट्टी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्ती. नगर विकासच्या अधिकाऱ्यांना कात्री लागणार.
पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 1635 गावांच्या नियोजनाचे अधिकार सिडकोला. बेस्टच्या ताफ्यात आणखी 250 इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार. नव्या कंत्राटदाराशी प्रशासनाचा करार. परदेशातील रस्त्यांवरती धावणाऱ्या पॉट टॅक्सी आता वांद्रे कुर्ला संकुलातल्या रस्त्यांवरती धावतील. MMRDAच्या बैठकीत प्रकल्पाला मंजुरी. अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाची बांधकाम करताना उंची वाढल्यामुळे वाहतुकीला अडचण. त्यामुळे आता बर्फीवाला पूल 50 मीटरपर्यंत तोडून नव्यानं बांधून गोखले पुलाला जोडला जाईल. कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी लिंक एकमेकांना जोडण्यासाठी 2,500 टन वजनाचा देशातील सर्वात मोठा गर्डर बसवला जाईल. गर्डरमुळे 120 मीटरचं अंतर जोडलं जाणार आहे. नवी मुंबई, मुंबईनंतर आता अटल सेतूजवळ 124 गावांची मिळून तिसरी मुंबई उभारण्याची सरकारी योजना. सिडकोऐवजी MMRDAला शहराच्या उभारणीचं काम. पावसाळ्यामध्ये मुंबईच्या सखल भागात तुंबणारं पाणी उपसण्यासाठी 481 उच्च क्षमतेचे पंप बसवले जातील. मध्य रेल्वेवरती आणखी 2 वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार. मुंबई, कोल्हापूर आणि महाराष्ट्राला गुजरातशी जोडण्यासाठी पुणे वडोदरा मार्गावर वंदे भारत धावेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.